श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये ऋतुकाव्य या नावाने पाटील ऋतुजा रघुनाथ दातपूर तालुका मोहोळ येथून मॅडमनी एक सुंदर अशी कविता पाठवलेली आहे. ऋतुकाव्य या नावाने पाटील ऋतुजा रघुनाथ दातपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून मॅडम लिहित आहेत की हल्ली आमच्याकडे येणं तुम्ही टाळता आहात. हल्ली आमच्याकडे येणं तुम्ही टाळता आहात. चहा नाश्ता करणं यावर वेळ मारता आहात. चहा नाश्ता करणं यावर वेळ मारता आहात. तुमच्या मनात माझी एखादी तरी कविता असू द्या. तुमच्या मनात माझी एखादी तरी कविता असू द्या. कितीही लांब असलात तरी फाडून फेकलेल्या कवितेत नसू द्या. कितीही लांब असलात तरी फाडून फेकलेल्या कवितेत नसू द्या. फाडून फेकलेल्या कवितेत नसू द्या. तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की तुमच्या मनात माझी एखादी तरी कविता असू द्या आणि लांब असलात तरी फाडून फेकलेल्या कवितेत नसू द्या. म्हणजे कायम आठवणीमध्ये ठेवा, असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये जीवन म्हणजे काय या शीर्षकाखाली जीवन म्हणजे काय या शीर्षकाखाली सौ जयश्री मंगेश जुगादे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे. सौ जयश्री मंगेश जुगादे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की अरे जीवन म्हणजे काय समजू नका दुधावरची साय. अरे जीवन म्हणजे काय समजू नका दुधावरची साय. काही कळत नाही कोणालाच कष्ट जो करील त्याला मिळेल उपाय. काही कळत नाही कोणालाच कष्ट जो करेल त्याला मिळेल उपाय. मॅडम पुढं असं लिहित आहेत की जीवनात चढ उतार सुख दुःख खूप येतात. जीवनात चढ उतार सुख दुःख खूप येतात. तोच व्यक्ती उद्धरून जातो त्याच्यावर जो करेल मात. त्याच्यावर जो करेल मात. आणि खरंच की जीवनाचं एक साधं सोपं असं गणित जे आहे ते मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं की जीवन म्हणजे दुधावरची साय नाही. कारण जीवन म्हणजे काय हे कोणालाच कळत नाही. जो कष्ट करतो त्याला मार्ग दिसतो. आणि जे चढ उतार असतात जीवनातले, जी सुखदुःख असतात ती येतील आणि जातील, परंतु जो त्यावर मात करेल तोच जीवनामध्ये पुढे जाईल. असा सुंदर सकारात्मक संदेश जो आहे तो या रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच श्रावण सरती ओघळली. श्रावण सरती ओघळली या शीर्षकाखाली सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम चिंचवड येथून लिहित आहेत. सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम यांनी चिंचवड येथून लिहिलं आहे की श्रावण सरती ओघळली हरित तरु पर्णावरती. श्रावण सरती ओघळली हरित तरु पर्णावरती. स्पर्शून अलवार गेली फुलांवर पेरित मोती. स्पर्शून अलवार गेली फुलांवर पेरित मोती. तरु पर्ण सुमनाभोवती अवखळ वाऱ्याची रुंजी. तरु पर्ण सुमनाभोवती अवखळ वाऱ्याची रुंजी. हलकेच उधळून देई सुमनांची परिमल पुंजी. वाह, हलकेच उधळून देई सुमनांची परिमल पुंजी. हळदीच्या अंगाने ऊन सर श्रावणीला बिलगले. हळदीच्या अंगाने ऊन सर श्रावणीला बिलगले. चुंबुनी जलबिंदूंना इंद्रधनू नभी अवतरले. चुंबुनी जलबिंदूंना इंद्रधनू नभी अवतरले. श्रावण सरती ओघळता थरथरली गंधित सृष्टी. श्रावण सरती ओघळता थरथरली गंधित सृष्टी. पांघरुणी शाल हिरवी हिरवळ नवथर मनदृष्टी. पांघरुणी शाल हिरवी हिरवळे नवथर मनदृष्टी. नवथर मनदृष्टी. वाह वाह. श्रावण सरती ओघळली या शीर्षकाखाली खूप अप्रतिम सुंदर असे शब्दरचना असलेली मॅडमची ही रचना होती की हळदीच्या अंगाने ऊन सर श्रावणीला विलगले. चुंबुनी जलबिंदूंना इंद्रधनू नभी अवतरले. अप्रतिम. आणि याबरोबरच पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये वसुधा नाईक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. वसुधा नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून पहिल्या चारोळीमध्ये की पावसात वसुधा सजली सजली हिरवाईने नटली. पावसात वसुधा सजली सजली हिरवाईने नटली. पावसाला कवेत घेतले घेतले नि वसुधा बावरली. पावसाला कवेत घेतले घेतले नि वसुधा बावरली. वाह. तर पावसाला कवेत घेऊन वसुधा बावरली असं सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की थरथरले ओठ गुलाबी गुलाबी नशा चढली.
थरथरले ओठ गुलाबी गुलाबी नशा चढली, हिरवा निसर्ग सोबतीला, सोबतीला सृष्टी ही नशिली, सोबतीला सृष्टी ही नशिली. वाह. तर थरथरलेल्या ओठांवर चढलेली गुलाबी नशा आणि हिरव्या निसर्गाच्या सोबतीला ही नशिली सृष्टी, असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये संगीता नागदेवे मॅडम यांनी यवतमाळ इथून लिहिलं आहे. संगीता नागदेवे मॅडम लिहित आहेत यवतमाळ इथून अनाथांची माय या शीर्षकाखाली. सिंधुताई सपकाळ अनाथांची माय या शीर्षकाखाली मॅडमने लिहिले की माय ही सिंधुताई सपकाळ होती अनाथांची सावली, निराधार लेकरांची जणू काळजाची अशी माऊली. वाह. माय ही सिंधुताई सपकाळ होती अनाथांची सावली, निराधार लेकरांची जणू काळजाची अशी माऊली. हजारो अनाथांची माय होऊनी उब दिली पदराने त्यांना जगायची, हजारो अनाथांची माय होऊनी उब दिली पदराने त्यांना जगायची. शेवटचा श्वास असेपर्यंत अशी लेकरांसाठी दिवसरात्र झटायची, शेवटचा श्वास असेपर्यंत अशी लेकरांसाठी दिवसरात्र झटायची, दिवसरात्र झटायची. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ, ज्यांना अनाथांची माय असं म्हटलं जातं, आणि त्यांनी अनेक निराधारांना जी आहे ती मायेची सावली दिली, प्रेमाची सावली दिली. तर त्यांच्याबद्दलचे भाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि आठवणी शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये आशू या नावाने अश्विनी सागर मेहता मॅडम लिहित आहेत गहुंजे पुणे येथून. आशू या नावाने अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी गहुंजे पुणे येथून लिहिले. रंगीबेरंगी आयुष्य बंद नैनी झळकती, रंगीबेरंगी आयुष्य बंद नैनी झळकती, आठवणी नकळत प्रेमी मनांना जुळवती, आठवणी नकळत प्रेमी मनांना जुळवती, जुन्या आठवणीत सदा वाटे कस्तुरीची कुपी. वाह. जुन्या आठवणीत सदा वाटे कस्तुरीची कुपी, कडू गोड क्षणांना उजाळा नव्या आठवणच्या रूपी, कडू गोड क्षणांना उजाळा नव्याने आठवणच्या रूपी, आठवणच्या रूपी. वाह. तर रंगीबिरंगी आयुष्यामध्ये बंद नयनांमध्ये आठवणी ज्या आहेत त्या झळकत असतात, आठवणी प्रेमी मनांना जुळवत असतात, आणि ज्या जुन्या आठवणी असतात त्या जणू कस्तुरीची कुपी असतात, असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये घायाळ हरिणी या शीर्षकाखाली मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलं आहे. मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून घायाळ हरिणी या शीर्षकाखाली की मी एक हरिणी रे तुझ्या नजरबाणाने मला घायाळ केलेस, मी एक हरिणी रे तुझ्या नजरबाणाने मला घायाळ केलेस, तुझ्या नजरेची अशी ताकद मी घायाळ हरिणी झाले, तुझ्या नजरेची अशी ताकद मी घायाळ हरिणी झाले. मग असं कसं म्हणतोस झालं गेलं विसरून जा, मग असं कसं म्हणतोस झालं गेलं विसरून जा, झालं गेलं विसरून जा. वाह. तर एका नजरेने घायाळ झालेली हरिणी, नजरेची ताकद आणि नजरेने घायाळ होऊन सुद्धा विसरून जा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते कसं विसरता येईल असा प्रश्न विचारणारी ही सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या गारवा शीर्षकाखालील एका सुंदर अशा रचनेमध्ये सौ छाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. सौ छाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिले गारवा शीर्षकाखाली की गर्दी जाहली आकाशी गारवा वाहू लागला, दाटीने बघा मेघांच्या रोमारोमात शिरला, गर्दी जाहली आकाशी गारवा वाहू लागला, दाटीने बघा मेघांच्या रोमारोमात शिरला, आठवांचे तोरणात क्षण मोत्यांचे जोडावे, आठवांचे तोरणात क्षण मोत्यांचे जोडावे, गुलाबी गारवा तोच वाऱ्या संगे हो झुलावे, गुलाबी गारवा तोच वाऱ्या संगे हो झुलावे, वाऱ्या संगे हो झुलावे. क्या बात आहे, क्या बात. खरंच की आठवांच्या तोरणात मोत्यांचे क्षण जोडावे असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये घर या शीर्षकाखाली मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले घर या शीर्षकाखाली की रूप घराचे बदलून गेले घरांचे आता फ्लॅट झाले, रूप घराचे बदलून गेले घरांचे आता फ्लॅट झाले, सेल्फ कंटेंट रूममध्ये मोबाईल हाती घेऊन बसले, सेल्फ कंटेड रूममध्ये मोबाईल हाती घेऊन बसले,
मिळेल का मज हरवलेले घर दोन खोल्यात गजबजाट. मिळेल का मज हरवलेले घर दोन खोल्यात गजबजाट. रंगले सगळे सोयऱ्यांच्या गप्पात मनमोकळ्या आवाजात. रंगले सगळे सोयऱ्यांच्या गप्पात मनमोकळ्या आवाजात. वाह. तर पहिल्या 4 ओळीमध्ये घराचं बदललेलं स्वरूप आणि दुसऱ्या 4 ओळीमध्ये जी प्रत्येकाच्या मनामध्ये असतं पण आपण ते कृतीमध्ये उतरवत नाही ते भाव होते. आपल्या सर्वांना माहीत आहे की घर आता घर राहिलं नाही. घर हे आता हॉटेलसारखं झालं आहे. येणं जाणं खाणं पिणं झोपणं आणि आपले कामधंदे बघणं. घरातील कुटुंबातील व्यक्तींचा जो संवाद आहे तो कमी झाला आहे. कोण कोणाचं ऐकत नाही. उलट उत्तरे दिली जातात. उद्धट बोललं जातं. जी मुलं आहेत त्यांचं आणि आईवडिलांचं जनरेशन गॅप असल्यामुळं विचार वेगवेगळे असल्यामुळं खूप कमी बोलणं होतं आहे. संवादाची उणीव जाणवते. परंतु आज या मोबाईलमध्ये गुंतलेल्या सर्व पिढीला मी सांगू इच्छितो की तुमच्यापाशी आज मोबाईल आहे. तो उद्याही असेल, तो परवाही असेल, तो कायम असेल. परंतु आज जी माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत, आज जे कुटुंबीय तुमच्यासोबत आहेत, आज घरामध्ये जी लोक तुमच्यासोबत आहेत त्या लोकांचा जो वेळ आहे त्या लोकांसोबतचा तो उद्या नसणार आहे. गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून मोबाईलला फर्स्ट प्रायोरिटी ठेवू नका. फर्स्ट प्रायोरिटी ठेवा ती कुटुंबातील जिवंत माणसांना. फर्स्ट प्रायोरिटी ठेवा ती तुमच्या अवतीभोवतीच्या जिवंत माणसांना. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही फ्री असाल, जेव्हा सर्व कामाच्या ताणतणावातून जेव्हा तुम्हाला थोडासा वेळ मिळेल तेव्हा त्या मोबाईलकडे वळा. आपण मोबाईलला फर्स्ट प्रायोरिटी केलेली आहे. आपल्या कामधंद्याला दुय्यम केलं आहे, आपल्या नात्यांना दुय्यम केलं आहे. आणि एवढंच नाही तर आपण शेजारी कोण बसला आहे हे सुद्धा आपण पाहत नाही. आपण आपले रील्स पाहण्यामध्ये, आपले व्हिडिओ पाहण्यामध्ये, आपण वेगवेगळ्या मोबाईलवरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण व्यस्त असतो. हे चुकीचं आहे. म्हणून मॅडमने लिहिलं आहे की प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये मोबाईल हाती घेऊन बसला आहे आणि कोणी कोणाशी संवाद करत नाही. एक व्यथा, एक दुःख जे आहे ते मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. खूप अप्रतिम सुंदर असा संदेश या रचनेमधून मॅडमनी दिलेला आहे. आणि आपण पुढच्या रचनेकडे वळूयात, चारोळीकडं, ज्यामध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत कर्कम येथून. संजय सांगोलकर सरांनी कर्कम येथून लिहिलं आहे की नजरबंदी केली अशी घायाळ मन हे झाले. नजरबंदी केली अशी घायाळ मन हे झाले. गुंतलो तुझ्यात केव्हा माझे मला न कळले. गुंतलो तुझ्यात केव्हा माझे मला न कळले. माझे मला न कळले. वा. तर नजरबंदी आणि घायाळ मन तुझ्यामध्ये गुंतणं आणि ते मलाच न कळणं. खूप अप्रतिम सुंदर एक प्रेमसारोळी होती सरांची, ज्यामध्ये गुंतलेलं मन सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये भेट शीर्षकाखाली सौ मंगला चौरे मॅडम यांनी लिहिलं आहे. सौ मंगला चौरे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. भेट शीर्षकाखाली की युगानुयुगे तुला भेटते आहे गाराणी माझी मांडते आहे. युगानुयुगे तुला भेटते आहे गाराणी माझी मांडते आहे. औचित असा भेटशील का, औचित असा भेटशील का. आनंदाचे झरे जीवनी वाहतील का, आनंदाचे झरे जीवनी वाहतील का, जीवनी वाहतील का. वा. तर युगानुयुगे तुला मी भेटत आहे, माझं गाराणं मांडत आहे की तू मला भेटावास आणि माझ्या जीवनामध्ये तुझ्या भेटीमुळं आनंदाचे झरे व्हावेत अशी आस जी आहे ती मनाला लागलेली आहे. याबद्दलचं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये आई या शीर्षकाखाली दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पर्वती पुणे येथून लिहिलं आहे. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पर्वती पुणे येथून आई शीर्षकाखाली की आई आपली दैवत असते भूक आपली तिलाच कळते. आई आपली दैवत असते भूक आपली तिलाच कळते. जगा वेगळे प्रेम हे असते सदा ममतेने तुडुंब असते. जगा वेगळे प्रेम हे असते सदा ममतेने तुडुंब असते. स्वतः भुकेचा चिमटा ती घेते, स्वतः भुकेचा चिमटा ती घेते. मुलांचे गच्च पोट ती भरते, मुलांचे गच्च पोट ती भरते. आईच्या हातची चव ना कोणाला, आईच्या हातची चव ना कोणाला. तिच्या विना ना पोट हे भरणार. आई आता जीवनाची शिदोरी, आई आता जीवनाची शिदोरी. रीते राहते उदर चतकोर भाकरी, रीते राहते उदर
चतकोर भाकरी, चतकोर भाकरी. वाह वाह. आणि खरंच की आई, तिची माया, तिचं प्रेम आणि स्वतः उपाशी राहून मुलांचं पोट भरणं, आईचा त्याग याला कशाचीच उपमा देता येत नाही. आईबद्दल खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. अनिता बेंडाळे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले नातं या शीर्षकाखाली की भावा बहिणीचं नातं असे प्रतीक प्रेमाचं, भावा बहिणीचं नातं असे प्रतीक प्रेमाचं, भावनांच्या अविरत असे भांडार गप्पांचं, भावनांच्या अविरत असे भांडार गप्पांचं. वाह. तर बहीण आणि भावाचं नातं जे गप्पांचं भांडार असतं, हसरं खेळकर अवखळ असं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं असतं. आणि बहीण भावाला जपत असते, भाऊ बहिणीला जपत असतो. आणि त्या दोघांचं नातं जे असतं ते खूप डीप असं असतं, खूप खोल असं असतं, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये धावून येणारं असं नातं असतं, नाही का. तर असाच नात्यांचा प्रवास, असाच सुंदर सुंदर शब्दांचा प्रवास आपण करणार आहोत तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, जो शो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.